मी श्रुती. स्वादिष्ट किचन डायरी या माझ्या आईच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि माझ्या आजच्या रेसिपीचे नाव आहे पनीर कुलचा। तर चला आपण आधी त्याचे साहित्यामध्ये आपल्याला आधी लागणार आहे पनीर हे कुस्करून घ्यायचे। त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची ऑप्शनल आहे, ज्याला आवडत असेल त्याने टाकावी, नाही टाकली तरी चालेल। आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, त्याचबरोबर काही मसाले देखील आपल्याला लागतील। जिरं, गरम मसाला, लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर। मी थोडा पावभाजी मसाला घेतलाय। हा पावभाजी मसाला माझ्या आईने घरी स्वतः बनवलाय। जर कोणाला याची रेसिपी जाणून घ्यायची असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा। थोडा काश्मीरी मसाला, मीठ, हिंग, बटर आणि तेल, हे एवढंच साहित्य आपल्याला लागेल। चला आता आपण आपल्या कृतीकडे म्हणजेच आपल्या रेसिपीकडे वळू। सर्वप्रथम आपण आधी तेल टाकणार आहोत। थोडं गरम झालं की आपण त्यामध्ये बटर सोडणार आहोत। बटर कधी पण थोडं तेलातच घालावं, नाहीतर मग ते करपत जाईल। तर मेल्ट होते तोपर्यंत आपण त्यामध्ये जिरं घालून घेऊया। जिरं तडतडलं की आपण त्यामध्ये थोडा कांदा घालून घेऊया। मी कढीपत्ताही आताच टाकते। कांदा छान बारीक चिरून घ्यायचा हा। आणि आता कांदा लवकर शेकण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यावर मीठ भुरभुरूया। थोडी कोथिंबीर आहे ना, आपण आपली फोडणी तयार होते ना त्यामध्येही टाकायची। कोथिंबीर बरोबरच मी त्या आलं लसूण पेस्टही टाकते। छान आता कोथिंबीर पण तेलामध्ये तळून निघेल आणि त्यामुळे त्याचा स्वादही खूप छान लागेल। आपण कांदा आपला छान शेकलाय। आपण यामध्ये टोमॅटो आणि शिमला मिरची सगळे एकत्र टाकू। आपला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची छान शेकले। आता आपण ह्याच्यामध्ये जे आपले मसाले घेतले ते टाकूया। सर्वप्रथम गरम मसाला, त्यानंतर लाल तिखट, जसं आपल्या घरी तिखट लागतं त्याप्रमाणे आपण बुर्जी तिखट करायची। थोडी हळद, धना जिरा पावडर, पावभाजी मसाला आणि रंगासाठी काश्मीरी मिरची। तर आपला हा मसाला खाली चिटकू नये, करपू नये म्हणून मी 2 चमचे त्याच्यामध्ये पाणी सोडणार आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये। आता हे छान जरा शिजू दे। आपण याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवूया।
ह्याच्यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया आणि मग पनीर टाकून आपली भाजी तयार. चला आता आपण चेक करूया एकदा झाकण काढून. छान झाली आहे ग्रेव्ही. आणि मगाशी साहित्यामध्ये मी तुम्हाला हिंग सांगितलं होतं, बट टाकायचं राहून गेलं, तर आपण आता थोडंसं हिंग टाकूया. आपली ग्रेव्ही मसाला किती छान झालाय. तर ह्याच्यामध्ये आपण आपले पनीर सोडू. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण. पनीर कुस्करून घ्या, बारीक कट करून घ्या, कसंही चालेल. आता ही आपली पनीर बुर्जी तयार आहे. 2 मिनिटं आपण ह्याच्यावर झाकून घेऊ. चला तर मग आपण एकदा चेक करूया. पनीर बुर्जी अजिबात खाली चिकटलेली नाहीये आणि छान तयारही झाली. तर शेवट आपण ह्याच्यावर कोथिंबीर भुरभरूया. पनीर बुर्जी खाण्यासाठी तयार आहे. मग कशी वाटली माझ्या हातची आज पनीर बुर्जीची रेसिपी? अगदी सोपी. नक्की घरी करून पहा आणि कमेंट करून कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी स्वादिष्ट किचन डायरीला सबस्क्राईब करा. थँक्यू.